नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर पहा, श्रावण महिन्यातली 16 ऑगस्ट 2024 या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. या दिवशी शुक्रवार आहे आणि श्रावण महिन्यातली ही पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीच्या नावातच या एकादशीचं महत्त्व दडलेलं आहे. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांना संतान नाही, अशांनी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्र प्राप्तीसाठी, संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे, सेवा काय करायची आहे, त्याचे नियम अटी काय असणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या एकादशीच्या दिवशी 16 ऑगस्टला एकादशी आहे आणि द्वादशी देखील आहे. तर ज्यांना संतान प्राप्तीसाठी ही सेवा करायची असेल किंवा ज्यांना बघा मासिक धर्म असेल, सूतक असेल, विटाळ असेल किंवा मासिक धर्माचा 4था दिवस असेल, अशांना या दिवशी ही सेवा करता येणार नाही. मग अशा महिलांनी किंवा अशांनी ही सेवा कधीपासून सुरू करायची, तर बघा तुम्ही त्याच्या पुढच्या एकादशीला ही सेवा सुरू करू शकतात किंवा तुम्ही पुढच्या बुधवारी देखील ही सेवा करायला सुरू करू शकतात. कारण ही एकादशी 6 महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा येत असते. आणि जर का तुम्हाला ह्या एकादशीला कोणतीच अडचण नाहीये आणि तुम्हाला संतान सुख पाहिजे, तुम्हाला पुत्र प्राप्ती हवी आहे, तर मग तुम्ही हा दिवस अजिबात सोडू नका. श्रावण महिन्यात शिवतत्व हे सर्वात जास्त प्रमाणात हे जागृत अवस्थेत असतं. त्यामुळे या महिन्यात जेवढे पण सण, जेवढ्या पण तिथी येतील, तेवढ्या तिथींना आपल्याला उपासना, सेवा करून आपलं पुण्यफळ हे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना संतान नको आहे त्यांनी देखील आणि ज्यांना हवं आहे त्यांनी देखील या दिवशी आवर्जून आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्ण मूर्तीची पंचोपचारे पूजा करायची आहे. पहा, या दिवशी आपल्याला आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे. जर का तुम्हाला वाचायला लिहायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि ते श्रवण करत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर का तुम्हाला हे पण शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून त्यांची स्थापना करायची आहे. त्यांना वस्त्र असेल तर वस्त्र परिधान करायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, पिवळी फुले अर्पण करायची आहे. जर का तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांची याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नाही त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती नवीन आणून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू शकतात. त्यानंतर आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान, तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकतात. तुमच्या देवघरात असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीला देखील तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकतात. परंतु चुकूनही एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील किंवा आपल्या घराच्या बाहेर असलेल्या कुंडीतील तुळशीपत्र आपल्याला तोडायचं नाहीये. एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं ही तोडून ठेवू शकतात आणि ती एकादशीच्या टायमाला पूजेमध्ये वापरू शकतात. परंतु चुकूनही एकादशीला तुळशीची पानं ही तोडायची नाहीये. तुम्ही जिथे फुलं भेटतात त्या ठिकाणाहून विकत आणून ती अर्पण करू शकतात. याचबरोबर एकादशीच्या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्हाला जसा टाईम मिळेल त्यावेळेस तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी श्रवण केलं तरी चालणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा सेवा करायची आहे. आता यानंतर बघा, ज्यांना पुत्र प्राप्ती, ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी काय सेवा करायची. ज्यांना संतान अजिबात नाही आणि ते संतान प्राप्तीसाठी उपाय करत आहेत किंवा संतान प्राप्तीसाठी काही गोष्टी करत असतील, अशांनी ही सेवा ह्या एकादशीपासून आवर्जून चालू करायची आहे. या सेवेसाठी बघा, नवरा आणि बायको या दोघांनी पहिल्या दिवशी दोघांनीही नारळ आणि खडीसाखर, एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आहे. आणि बघा, स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा दत्ताच्या मंदिरात किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे किंवा बाळकृष्णाचं प्रतीक असलेलं किंवा बाळकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला
हे एक नारळ आणि खडीसाखर ठेवायचे आहे। जर का कुठलंच मंदिर नसेल तर भगवान श्रीहरी, जर श्रीहरी विष्णू यांचं मंदिर असेल किंवा श्री प्रभू रामांचं मंदिर असेल किंवा महादेवांचं मंदिर असेल तर अगदी तिथे गेला तरी चालेल। तुम्हाला ही खडीसाखर आणि हे नारळ तुम्हाला तिथे ठेवून यायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे। पहा, आपण जी सेवा करणार आहोत ती संकल्पयुक्त सेवा करणार आहोत आणि यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ह्या प्रार्थनेसाठी हे नारळ आपल्याला, खडीसाखर आपल्याला मंदिरात ठेवायची आहे। आता यानंतर पहिल्या दिवशी, एकादशीच्या दिवशी नवरा आणि बायको, बघा दोघंही पहिल्या दिवशी लागणार आहेत, दोघांनी बसून ही सेवा करायची आहे आणि दोघंही कंपल्सरी पाहिजे आहेत। तुम्हाला याबरोबर एक गळती पात्र देखील पाहिजे आहे, कारण बघा गळती पात्र असेल तर आपल्याला सेवा या व्यवस्थित करता येतात। आता तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे, गळती पात्र घ्यायचं आहे, तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि एक मोठं तामण किंवा अभिषेक पात्र तुम्हाला घ्यायचं आहे। सर्वात अगोदर सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्हाला सर्वात अगोदर एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे। कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे। यानंतर तुम्हाला ताम्हाणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, त्यावर अभिषेक पात्र ठेवायचं आहे, गळती पात्र तुम्हाला ठेवायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं आहे। यानंतर तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आहे। आता संतान गोपाळ मंत्र तुम्हाला वर स्क्रीनवर दाखवलेला आहे, हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात। हा मंत्र तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे। आता ही मंत्र स्तोत्र म्हणण्याची सेवा नवरा किंवा बायको दोघांपैकी कोणीही एकाने केली तरी चालणार आहे। यानंतर तुम्हाला एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे, नंतर उपवास करण्याची गरज नाहीये। यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे। श्री सुक्तम म्हणताना फलश्रुती देखील तुम्हाला म्हणायची आहे। त्यानंतर एक वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे। रामरक्षा स्तोत्र म्हणताना फलश्रुती म्हणण्याची गरज नाहीये। रामरक्षा स्तोत्र जर का तुम्ही 11 वेळा म्हटलं तरी चालणार आहे। आता पहा, ही पहिल्या दिवशी सेवा करायची आहे। आता दुसऱ्या दिवसापासून आपल्याला 41 दिवस, ही संपूर्ण 41 दिवस सेवा करायची आहे। पहिल्या दिवशी दोघांनी सेवा करायची आहे, दुसऱ्या दिवसापासून एकट्या बायकोने सेवा केली तरी चालणार आहे। जर का दोघांना टायमिंग असेल तर दोघांनी सेवा केली तरी चालेल, आणि जर का नवऱ्याला टायमिंग नसेल तर एकट्या बायकोने सेवा केली तरी चालेल। आता सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार केव्हाही करू शकतात। 41 दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे। त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करण्याची गरज नाहीये, कारण ही सेवा तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत असल्यामुळे तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाहीये। आता दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला काय सेवा करायची, तर पहिल्या दिवशी फक्त तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे। दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ताम्हणात घेऊन गळती पात्र ठेवून तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचा आहे, एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं फलश्रुती सहित। त्यानंतर तुम्हाला एक वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणण्याची गरज नाही। शक्य झाल्यास तुम्ही दररोज 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हटलं तरी चालणार आहे। तर या पद्धतीची सेवा तुम्हाला 41 दिवस करायची आहे। आता अभिषेक केल्यानंतर हे अभिषेकाचं पाणी तीर्थसमान पाणी आहे। हे पाणी तुम्ही दोघांनी नवरा बायकोनी प्यायचं आहे। नवरा बायकोशिवाय हे पाणी कोणालाही प्यायला द्यायचं नाहीये। तर अभिषेकाचं पाणी फक्त नवरा आणि बायको यांनी प्यायचं आहे। अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे, तुम्ही नक्कीच करा। ज्यांना गर्भधारणा करायची आहे अशांनी ही सेवा आवर्जून नक्की करायची आहे। ज्या प्रेग्नेंट आहे त्यांनी ही सेवा नाही करायची। ज्यांना मूल संतान हवं आहे, ज्यांना गर्भधारणा करायची आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करायची आहे। तुम्ही जर का इतर काही डॉक्टरी उपाय करत असाल किंवा ट्रीटमेंट घेत असाल त्याच्या जोडीला तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकतात, कारण ही सेवा फक्त आपल्याला पुत्रदा एकादशीपासून सुरू करता येते। त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या पुत्रदा एकादशीपासून ही सेवा करायला नक्की चालू करा। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।